पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान आणि अंमली पदार्थांविरोधातील 100 आठवड्यांच्या देशव्यापी जनसहभाग अभियानाचा होणार शुभारंभ। उझबेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सैदोव बख्तियार ओदिलोविच आजपासून भारत दौऱ्यावर। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची घेणार भेट। केंद्र सरकारकडून राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित। महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी। जुलै महिन्यातील जीएसटी संकलन 2,11,000 कोटी रुपयांवर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 15.4% वाढ। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी। मुष्टियुद्धात 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदक तक्त्यात भारत 4थ्या स्थानावर। आणि देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा कहर। ओडिशात पूरस्थिती तर अनेक राज्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा। नमस्कार, 8:30च्या